ऍक्च्युली त्याच्यासाठीच मी सिनेमा केला. हा म्हणूनच आम्हाला ते जाणून घ्या थोडक्यात अगदी. सो मी थोडासा अनुभवातलं बोलतो, जे काही एवढं थोडंफार काम केलंय. सगळ्यात उत्तम म्हणजे ह्या सिनेमाची स्क्रिप्ट. कारण गोष्ट आणि स्क्रिप्ट शिवाय अशा प्रकारचा सिनेमा पहिला उभा राहू शकत नाही. मी अत्यंत अनुभवातनं सांगतोय, कारण आम्ही 2009 मध्ये असा एक, कारण मला पर्सनली थ्रिलर्स खूप आवडतात. इफ यू सी गुंतदार हृदय हे किंवा बरेच असे मला पर्सनली खूप आवडतात. आम्ही 2009 मध्ये गैर नावाचा एक सिनेमा केला होता, सतीश राजवाडेने डायरेक्ट केला होता. आणि तो सगळ्या पहिल्यांदा अब्बास मस्तान टाईप असं मराठीत आम्ही प्रयत्न केला होता. आणि तो आता तो सिनेमा खूप उत्तम झाला. पण त्यावेळेस सुद्धा म्हणजे सतीशचं माझं म्हणणं होतं की शेवट त्यांनी लिहिलेला नव्हता, म्हणजे त्याचा नीट असा लिहिलेला नव्हता. आणि मी म्हटलं होतं असं करू नका, बिकॉज स्पेशली अशा सिनेमामध्ये सगळं हातात लागतं, म्हणजे स्क्रिप्ट हातात लागते अख्खी. कारण काय असतं ना की ते लॉजिक उभं करायचं असतं, आणि ते 3 तासामध्ये 2.5 तासामध्ये त्या सगळ्या जगाचं लॉजिक उभं करायचं असतं. आणि ते लॉजिक नाही उभं राहिलं स्क्रिप्टमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, मग ते कुठेतरी सिनेमा उत्तम झाला, सगळं झालं असं ह्याचं मी म्हणतोय. पण ह्या सिनेमामध्ये जेव्हा माझ्याकडे आला, तोही असा प्रियासारखा माझ्याकडे थोडासा शेवटच्या ह्याच्यात आला फेसमध्ये. बट जेव्हा मला पुष्करनी अख्खी स्क्रिप्ट ऐकवली, तर ऑब्व्हियसली माझ्या डोक्यात हे सगळ्या गोष्टी चालू होत्या ऐकवताना, की हे कितपत उभं होतंय, काय होतंय, ह्याचे काय लॉजिक आहेत. आणि शेवटपर्यंत मला तो इतका आवडला स्क्रिप्ट